या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजे ओरडल्यामुळे विश्वा नाराज होऊन तेथून निघून जातो. तर आजी एजेंना विचारत असतात की काय झालंय अभिराम, तू विश्वावर का चिडचिड करतोय. मात्र एजे म्हणत असतात की आई मी कोणावरही चिडचिड करत नाहीये. तर आजी म्हणत असतात की अभिराम तू खोटं बोलू नको, तुला लीलाची आठवण येत आहे का. आणि त्यावर एजे चिडून म्हणतात की तुम्हा सगळ्यांचं काय चाललंय, तुम्हा सगळ्यांना मला हेच सतत दाखवून द्यायचं असतं का की मी आता खूप बदललोय ते. आणि त्यावर आजी म्हणतात की हो अभिराम, आणि यात काही चुकीचं नाहीये, लीला आल्यापासून तुझ्यात खरंच खूप चांगला बदल झालाय. मात्र ते ऐकून एजे अजूनच चिडतात. तर दुसरीकडे रेवती लीलाला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ते सगळं काही ऐकून लीला दुर्गावर खूप चिडते. ती म्हणत असते की माहीत नाही का, पण तुझा फोन आला ना तेव्हा मला वाटलंच होतं की नक्कीच दुर्गाने काहीतरी केलं असणार आणि इथे आल्यावर हे सगळं कळलंच. तर रेवती रडतच सांगत असते की दुर्गा मॅडम जे काही बोलल्या त्यानंतर मी यशला कॉल केला आणि त्याच्यासोबतचं नातं तोडून टाकलं. आणि ते ऐकून लीला काळजीत पडते. तर रेव रडतच म्हणत असते की ताई तूच सांग, जर एखादी व्यक्ती सतत मला हे म्हणत असेल की मी हे नातं फक्त स्वार्थापोटी जोडते तर मग मी ते नातं कसं काही निभावू. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच कालिंदी त्या ठिकाणी येते. ती लीलाला म्हणत असते की तुला माहीत होतं ना हे सगळं दुर्गाने केलं आहे, मग तू त्याच वेळी तिला का नाही थांबवलं. तुझ्यामुळे माझ्या मुलीची आज ही अवस्था झाली आहे. आणि कालिंदीचं बोलणं ऐकून रेवती घाबरते. तर दुसरीकडे एजे रागातच ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतात, पण आजी त्यांना थांबवतात आणि म्हणतात की अभिराम अशी चिडचिड करून घेऊ नको, तुला नक्की कशाचा त्रास होतोय आणि का त्रास होतोय ना याचं कारण तू शोधून काढ आणि मगच ठरव पुढे काय करायचंय ते. आणि आजींचं बोलणं ऐकून एजेसुद्धा विचारात पडतात. ते मनाशी म्हणत असतात की खरंच लीला इथे नाही आहे म्हणून मी चिडचिड करतोय, की मला हे ॲक्सेप्टच करायचं नाही आहे की लीलाच्या येण्यामुळे माझ्यात बदल झाला आहे ते. आता जोपर्यंत मी लीलासोबत बोलत नाही तोपर्यंत मला कळणार नाही. आणि मग त्यानंतर ते विश्वाला कॉल करून आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करायला सांगतात आणि लगेच लीलाच्या घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे कालिंदी घडलेल्या सगळ्या गोष्टींसाठी लीलाला दोष देत असते. ती म्हणत असते की लीला तू मला वचन दिलं होतं ना की काही झालं तरी रेवती आणि यशचं लग्न होणार. एजे मीटिंगवरून आल्यानंतर तू त्यांच्यापुढे लग्नाचा विषय काढणार, मग तू असं का नाही केलं. आता तुझं मोठ्या घरात लग्न झालं आहे म्हणून तू आम्हा सगळ्यांना विसरून गेलीस ना. आणि त्यावर लीला म्हणत असते की मावशी आई असं खरंच काही नाही आहे. पण कालिंदी तिचं काही ऐकून घेत नाही. ती म्हणत असते की अगं माझी ही मुलगी सतत ताई ताई करत असते, तुला तिची थोडीसुद्धा दया येत नाही का. आणि मग ती रागातच म्हणते की तुला ही भाषा कळणार नाही, तुला फक्त एकच भाषा कळते आणि आता त्यातच तुला सांगायला हवं. आणि मग ती लीलाचा हात पकडूनच तिला खोलीत घेऊन जाते. लीला तिच्याकडे खूप विनवणी करत असते, म्हणत असते की मावशी आई मला सोड, पण कालिंदी ऐकत नाही आणि ती तिला खोलीत घेऊन जाते. तर दुसरीकडे रेव घाबरून तिच्या बाबांना कॉल करत असते, पण ते कॉल रिसीव करत नसल्यामुळे ती पटकन त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडते. तर इकडे कालिंदी लीलाला त्या खोलीत घेऊन येते आणि तिचा कान पिरगळत म्हणते की काय गं, तुझं जेव्हा त्या एजंटसोबत लग्न झालं होतं तेव्हा मी तुला सांगितलं होतं ना की रेवचं सुद्धा अशाच मोठ्या कुटुंबात लग्न व्हायला पाहिजे, अशीच डील झाली होती ना आपल्यात. मग आता काय झालं, माझ्या नशिबाने तो यश रेवच्या प्रेमात पडला, लग्नाला तयारसुद्धा झाला, मग तुला त्यांचं लग्न लावून देता येत नाही का. तुझ्यामुळे ना माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं झालं आहे. आणि ते ऐकून लीलाला खूप वाईट वाटतं. ती कालिंदीला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही. तर दुसरीकडे रेवती घराबाहेर पडल्यानंतर एजे त्या ठिकाणी येतात आणि सरळ घरात जातात. तर इकडे कालिंदी लीलाला खुर्चीवर बसवते आणि तिला चिठ्ठीवर तिने रेवतीच्या आयुष्याची वाट लावली आहे असं लिहायला सांगते. तर इकडे एजे घरात आलेले असतात. ते घरात सगळीकडे शोध घेतात पण त्यांना कोणीही दिसत नाही. सगळेजण कुठे गेले असतील असा त्यांना प्रश्न पडतो आणि तितक्यात त्यांना कालिंदीचा आवाज येतो, त्यामुळे ते त्या दिशेने जाण्यासाठी निघतात. तर इकडे कालिंदी लीलावर मोठमोठ्याने ओरडत असते. तर रेवती बाबांना घेऊन घराकडे निघालेली असते. तर एजे कालिंदीच्या आवाजाच्या दिशेने जातात आणि जेव्हा ते त्या खोलीच्या दाराशी येतात तेव्हा आतमध्ये लीलाला आणि कालिंदीला बघून त्यांना आश्चर्य वाटतं. तर कालिंदी लीलावर खूप अत्याचार करत असते, तिच्याशी वाटेल तसं वागत असते. तिला म्हणत असते की तू आत्ताच्या आत्ता या चिठ्ठीवर लिही की माझ्यामुळे माझ्या रेवतीच्या आयुष्याची वाट लागली आहे, मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केले
झाले, जर तू लिहिलं नाही ना तर मी तुझ्या हाताला चटके देईल. आणि हे सगळं काही बघून ऐकून एजंटच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तर लीला रडतच तिच्या मावशी आईला विनवणी करत असते. मात्र कालिंदी तिच्यावर थोडीसुद्धा दयामाया दाखवत नाही. ती लीलासोबत वाटेल तसं वागत असते, तिच्यावर अन्याय करत असते आणि ते बघून एजंटच्या तळपायाची आग मस्तकात जाते. इकडे कालिंदीने सांगितल्यामुळे लीला नाईलाजाने त्या चिठ्ठीवर लिहिते की माझ्यामुळे रेवूचं आयुष्य उद्ध्वस्त झाले. आणि मग त्यानंतर ती रडतच म्हणत असते की मावशी आई एकदा माझं ऐकून घे ना गं. तर कालिंदी म्हणत असते की मला आई म्हणायला तुला लाज वाटत नाही का गं? जर तू खरंच मला आई मानत असते ना तर अशी वागली नसती. तुझ्यासारखी मुलगी माझी मुलगी असूच शकत नाही. आणि मग ती लीलाचा हात पकडतच तिला उठवते आणि ती चिठ्ठी भिंतीवर चिटकवायला सांगते. त्यामुळे एजंटचं त्या सगळ्या भिंतींकडे लक्ष जातं आणि त्यावर चिटकवलेल्या त्या चिठ्ठ्या बघून तर त्यांना मोठा धक्काच बसतो. त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं. लीलाची अवस्था त्यांना बघवत नाही आणि ते तेथून बाहेर पडतात. तर इकडे कालिंदी लीलावर खूप ओरडत असते आणि म्हणत असते की तुझ्या तसं काही लक्षात राहत नाही ना, म्हणून मला तुझ्याशी असं वागावं लागतं. आता तुझं हे सगळं कायम आयुष्यभर लक्षात राहील. तर इकडे एजंटना आठवत असतं की कालसुद्धा लीलाने अशा चिठ्ठ्या लिहिल्या होत्या आणि मग त्यांना लीला असं का वागते त्यामागचं कारण समजतं आणि खूप वाईट वाटतं. तितक्यात मग रेव आणि बाबा घरात येतात. एजंटना बघून त्यांना आश्चर्य वाटतं आणि मग बाबा कालिंदीला आवाज देत बाहेर बोलावत म्हणतात की अगं बाहेर एजे आलेत. त्यामुळे कालिंदी खुश होते आणि लीलावरच ओरडत म्हणते की काय गं एजे येणार आहेत हे तुम्हाला सांगितलं का नाही? आणि मग लगेच व्यवस्थितपणे बाहेर जाते. तर लीला मनाशी म्हणत असते की मी एजंटसमोर असं जाता कामा नये. त्यांना यातलं काही कळायला नको, मला स्वतःला सावरायला हवं. आणि मग ती डोळे पुसत केस व्यवस्थित करत हसतच बाहेर जाते. तर इकडे बाबा विचारत असतात की एजे तुम्ही असे अचानक का आलात? आणि तितक्यात मग लीलासुद्धा बाहेर येते. ती हसून म्हणत असते की एजे तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाही म्हणून लगेच माझ्या मागे मागे इथे आलात ना. आणि लीलाकडे बघून एजेंना सगळा प्रकार आठवतो. इतकं सगळं सहन करूनसुद्धा आता लीला आपल्यासमोर हसत उभी आहे याचं त्यांना आश्चर्य वाटतं. पण ते त्या क्षणी काही बोलत नाही. त्यानंतर लीला सगळ्यांसाठी छान कॉफी बनवून आणते. ती एजंटसमोर हसतच उभी असते आणि त्यावेळी एजे मनाशी म्हणतात की लीला तुझ्या माहेरी इतकं सगळं सुरू आहे, तू हे सगळं काही सहन करते, पण तू एका शब्दाने सुद्धा मला काही सांगितलं नाही. आता तू काळजी करू नको, तुझ्यासोबत मी उभा आहे. तर दुसरीकडे ती दुर्गा खूपच खुश असते. तर किशोर तिला विचारत असतो की काय झालं, आज तू खूप खुश दिसतेय? आणि त्यावर दुर्गा हसतच म्हणते कारण आता माझ्या यशच्या मार्गातील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. आता कधीच ती लीला किंवा तिची बहीण यशच्या मार्गात येणार नाही. मी त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त करून आले. आता त्या मोहित्यांची हिंमतच होणार नाही लग्नाचा विषय काढण्याची. आणि ते ऐकून किशोर तर खूपच खुश होतो. दुसरीकडे एजे लीलाला घेऊन घराबाहेर पडतात. मात्र त्यानंतर ते म्हणतात की मला मिसेस मोहित्यांसोबत बोलायचं आहे. त्यामुळे कालिंदी खुश होते आणि एजंना काय झाले ते विचारते. तर एजे रागातच तिला म्हणत असतात की मिसेस मोहिते, तुम्हाला रेवतीच्या लग्नाची खूप काळजी आहे ना, पण आता तुम्ही काळजी करू नका, कारण रेवती आणि यशच्या लग्नाची जबाबदारी लीला घेणार आहे आणि ती ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणार आहे, कारण तिच्यासोबत आता मी उभा आहे. आणि ते ऐकून कालिंदी तर खुशच होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत एजे लीलाला त्यांनी जे काही बघितलं आहे त्याबद्दल काही कळू देत नाही. तर एजेने जबाबदारी घेतल्यामुळे लीलाच्या डोक्यावरचं ओझं कमी झालेलं असतं. मात्र दुर्गा तिच्याशी पुन्हा एकदा वाद घालायला येते. ती म्हणत असते की काही झालं तरी यश आणि रेवतीचं लग्न होणार नाही. पण लीला तिला स्पष्टपणे सांगते की एजे या लग्नाला सपोर्ट करत आहेत आणि जर तुला या लग्नासाठी नकार द्यायचा असेल ना तर तुला एजंटच्या विरोधात जावं लागेल. आणि ते ऐकून दुर्गा घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.